वळूयात पुढच्या बातमीकडे। फलटणमधल्या डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आरोपांच्या फेऱ्यामध्ये सापडलेत। आरोप करणाऱ्यांना रामराजे बोलायला लावतात असा आरोप त्यांच्यावर होतोय। रामराजेंचं नाव घेतल्यानं आता त्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झालेत। रामराजेंचं नाव घेणं थांबवा अशी मागणी आता कार्यकर्त्यांनी केलेली आहे। रामराजेंच्या याच कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। यांना काही सापडत नाहीये म्हणून यांनी महाराज साहेबांचं नाव घेणं हे चुकीचं आहे। आणि याच्यामध्ये आता नानावरेंचं मध्ये प्रकरण झालं, त्याच्यानंतर जयश्री आगवणे ताईंचं प्रकरण झालं। म्हणजे आगवणे जे त्यांचेच उमेदवार होते, दिगंबर आगवणे हे त्यांचेच उमेदवार होते 2 टर्म। त्यांचे काय इकॉनॉमिक क्लॅशेस झाले असतील, त्याच्यानंतर ते त्यांच्यापासून दूर गेले म्हणून त्यांच्यावर केसेस, बऱ्याच या गोष्टी, अशा खोट्या केसेसचा सिलसिला फलटणमध्ये बरेच दिवस चालू आहे। हा या कारणाने उफाळून आलाय आणि याच्यामुळं ते झाकण्यासाठी म्हणून महाराज साहेबांचं नाव घेण्याचं यांचं जे काम आहे हे एक प्रकारे चुकीचं आहे। रामराजे साहेबांनी ज्यांना कोण विचारत नव्हतं अशा व्यक्तींना कॉप्ट करून नगरसेवक केलं आणि तुम्ही रामराजे साहेबांचं नाव घेऊन जर तुमच्या येणाऱ्या इलेक्शनसाठी तुम्हाला तिकीट फिक्स करायचं असेल तर कृपा करून त्यासाठी रामराजेंचं नाव घेऊ नका आणि घेणार असाल तर आम्हालाही तुमच्या नेत्याचं नाव वेळ पडल्यास घ्यावं लागणार आहे। एक पॉझिटिव्ह राजकारण ज्या पद्धतीने म्हणतो तसं राजकारण ह्या तालुक्यात चालत आलेलं आहे, पण आता ह्या 1-1.5-2 वर्षामध्ये राजकारणाची एवढी पातळी घसरलेली आहे की फलटणचा बीड केलाय। त्याचबरोबर काल सुषमा अंधारेंवरती जे हॉटेल मालक आहेत त्यांनी ज्या काही टीका टिप्पण्या केल्या दिलीप सिंह भोसलेंनी, की त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सुषमा अंधारे वगैरे यांचं ते मास्टर माइंड वगैरे कोण आहे असं तसं। तर